आणि माझ्या बोलण्याचा जर तुला त्रास होत असेल तर स्वतःला बदल. मला लाडू करायला सांगितले आणि अंतराच्या आवडीचं काहीतरी आणायला स्वतः बाहेर गेले. मी उगाच आजपर्यंत समजत आलो की मी तिचाच मुलगा आहे. उगाच समजत आलो की मी हर्षवर्धन भोसले आहे. हर्षवर्धन भोसले. पण आज माझ्या लक्षात येते की मी फक्त हर्षवर्धन आहे. फक्त हर्षवर्धन. बाबा तुम्ही इतकं टेन्शन का घेताय? येतील ना ते. अगं एव्हाना ती दोघं यायला हवी होती. कुठे हरवली तर नसतील. म्हणजे मी पत्ता तर बरोबर दिला होता. मी एक काम करू का? मी रेल्वे स्टेशनला फोन करतो आणि विचारतो ती गाडी आली का म्हणून. नाही पहिला खेपेला हा नंबर कधी लागणारच नाही. हॅलो, रेल्वे इन्क्वायरी का? हां, हे आज रात्रीची ती मुंबईहून येणारी गाडी. हां, हो 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 तीच. ती पोचली 2 तास. 2 तास लेट आहे. बरं बरं बरं, थँक्यू. गाडी 2 तास लेट आहे. म्हणजे एवढ्या रात्री मला काही सुचत नाहीये. त्यांना आपलं घर सापडेल ना? काय करायचं आता? बाबा प्लीज शांत व्हा. 2 तास लेट झालेली ही काय पहिलीच गाडी आहे का? आणि त्या गाडीने आपल्या घरी येणारे ते दोघं, ती काय लहान मुलं आहेत का? ते येतील बाबा. मी तुम्हाला इतकं टेन्शन घेतलेलं कधीच पाहिलेलं नाहीये. माझी काय किंवा अंतराची वाट बघता नाही तुम्ही इतकं टेन्शन कधीच घेतलं नव्हतं बाबा. नाही बाळा, तू समजतेस तसं काही नाही आहे. मला टेन्शन आलंय ना ते याच्याच करता की ती दोघेही या गावात नवीन आहेत. एवढ्या रात्री त्यांना गाडी, बस, रिक्षा मिळाली नाही तर ते इथपर्यंत पोचणार तरी कसे, या विचाराने मला टेन्शन आलंय. पण तुम्ही टेन्शन घेऊन काय होणार आहे बाबा? तुम्ही शांत व्हा. तुम्ही शांत व्हा. ते व्यवस्थित सुखरूप घरी पोचतील. तुम्ही खोलीत चला, नाही तर तुमच्या तब्येतीवर परिणाम होतो बाबा या टेन्शनचा. नाही नाही नाही, ती दोघं इथं येईपर्यंत मला चैन पडणार नाही. तू माझी काळजी करू नकोस. मला काही होणार नाही. मी जरा बाहेर जाऊन पाहून येतो त्यांना. तुझी सासू मनानं फार चांगली होती, तशीच हुशार पण होती. त्याच्या जाण्यानंतर पोरापोरात भांडणं होऊ नयेत म्हणून आधीच समधी वाटणी करून ठेवली त्याईने. मरेपर्यंत त्याईने घर सांभाळलं आणि त्याच्या जाण्यानंतर पण आपलं समध लेकराले वाटून टाकलं. इस्टेटीसाठी घराचे 2 तुकडे नाही होऊ दिले त्याईने. त्याईचे हे उपकार ध्यानात घेऊन बाकी समध्यांनी एकत्रितपणानं समाधानाने नांदायला हवं, तरच त्याच्या आत्म्याला शांती मिळेल. समाधान आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही ग. माझ्यासाठी आणि आदित्यसाठी माईंनी जे काही केलं तेच खूप आहे आम्हाला. त्यांच्या पैशाची अपेक्षाही नव्हती आम्हाला. ते त्यांनी जे काही दिलं त्यांच्या इस्टेटीतलं, तो त्यांचा आशीर्वाद मानून समाधानानं राहू आम्ही. पण दादांचं तसं नाही. राहतं घर माईंनी आदित्यच्या नावावर केलं म्हणून केवढा राग आलाय त्यांना. तसं काही बोलले थे?
बोलले नाही, पण कळतच ना एकंदरीत वागण्यावरून. आदित्यला तर इतकं टेन्शन आलंय त्याचं. म्हणजे माईंनी आपल्याला काहीतरी दिलं याचा आनंद वाटण्यापेक्षा दादा आता खार खाऊन राहणार याचंच टेन्शन आलंय. आज सकाळी सुद्धा मी त्याला म्हटलं की आपण बाहेर जेवायला जाऊ, वहिनी सुद्धा माहेरी गेली आहे, दादा कधी येतील माहीत नाही. तर चिडला माझ्यावर. त्याचंही बरोबर आहे गाई. माई होते आत त्यावेळेला निदान दादा जरा नरमाईनं तरी घेत होते. आता काय सगळं रानच मोकळं झालंय त्यांना. त्यात डोक्यात राख. ते काय करतील या विचारानं कुणालाही टेन्शन आहे. हर्षे, आता भल्या सावधगिरीनं वागायला हवं तुम्ही दोघांना. त्या माऊलीनं मोठ्या विश्वासानं घराची जबाबदारी सोपवली तुम्हा दोघांवर. त्याच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. हर्षवर्धन रावांच्या डोक्यात राग असला तरी तुम्ही दोघांना डोकं शांत ठेवा. हॅलो. नमस्कार मॅडम, खैरमोडे बोलतोय. हां बोला. काय आहे मॅडम? अहो तुम्ही म्हणालात म्हणून मी नंतर फोन केला नाही तुम्हाला, पण तुम्ही सुद्धा मला फोन करून काही सांगितलं नाही. काय झालं तुमच्या त्या अणुबॉम्बचं? हिजत घातलाय का शिजत ठेवलाय? खैरमोडे, मी तुम्हाला ह्याआधी सांगितलं, थोडा धीर धरा तुम्ही. या अशा कामांना वेळ लागतो. मान्य आहे, मला वेळ लागतो मॅडम, हे खरं आहे, पण किती वेळ? मी काही ते माशा मारत बसले नाहीये. माझीही कामं सुरूच आहेत. ह्याच कामासाठी गेली 2 तास मी फोनची वाट बघते आणि तुम्ही आहात की इतकी घाई कसली लागली आहे तुम्हाला? हे बघा मॅडम, तो तुमचा काय तो अणुबॉम्ब की काय आहे ना, त्याच्यासाठी तुम्ही 1 लाख रुपये घेतलेत माझ्याकडून. तुमचे पैसे वाया जाणार नाहीत, विश्वास ठेवा माझ्यावर. तुम्ही दिलेल्या 1 लाख रुपयांच्या बदल्यात नाही तुम्हाला 10 लाखाचा आनंद दिला ना, तर नावाची प्रियंका नाही. इथून पुढे मी तुम्हाला फोन करीन. तुम्ही सारखा सारखा मला फोन करून इरिटेट करू नका. बाय. मायला हिच्या हा असा निश्चित का पडलाय? तो तसाच आहे डॉक्टर. दिवसभर धिंगाणा घालून झाला ना की सुस्तावलेल्या अजगरासारखा पडलेला असतो निश्चित. असं वाटतं मेला की काय. मला तर वेगळीच शंका येते. ह्याच्या डोळ्याकडे पाहून मला असं वाटतंय की ह्याला कोणीतरी गुंगीचं औषध दिलंय किंवा एखादा मादक पदार्थ, उदाहरणार्थ अफू वगैरे. आफून ॲक्च्युली डॉक्टर, असं काही नाही आहे. म्हणजे अफू वगैरे इकडे कसं काय होऊ शकतं? खरं सांगू का डॉक्टर, तो नेहमीच असा पडलेला असतो, अगदी बेशुद्ध पडल्यासारखंच. वर्षोनवर्ष असंच चालू आहे. काय सांगू तुम्हाला. आता तुम्हीच सांगा मला डॉक्टर, याला बघून कोणी म्हणेल का की ह्याने थोड्या वेळापूर्वी जनार्दनला बेदम मारलं होतं? काय? ह्यानं त्याला मारलं? हो डॉक्टर,
मग अशीच मला तो सांगत होता. फार त्रास देतो हा सगळ्यांनाच. डॉक्टर, हा सुधारण्याची काही शक्यता नाहीये का डॉक्टर? हे बघा, मला एवढ्यात काहीही सांगता येणं शक्य नाही. ह्याला काही दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवायला लागेल. तुम्ही याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा, मग बघतो मला काय करण्यासारखं आहे ते. आणि मॅडम, सिम्पटम्स बघून मला असं वाटतं की ही केस हाताबाहेरची आहे. मलाही अगदी असंच वाटतंय. ह्याचं सुधारणं अशक्य आहे. म्हणजे कठीण आहे. कठीण आहे. हे बघा, मी आता ह्यांना चेक केलेलं आहे, पण तुम्हाला फर्दर ट्रीटमेंटसाठी पुण्याला यायला लागेल. मी डेफिनेटली प्रयत्न करेन डॉक्टर. ओके. डॉक्टर, चला तुम्हाला सोडते. हो. हॅलो. हॅलो, हर्षवर्धन भोसले आहेत का? आपण कोण? मी शारदा राजे. ओ, मी त्यांच्या धाकट्या भावाची बायको बोलते, हर्षदा. तुम्ही घरी आला होतात ना, तेव्हा भेटलो होतो आपण. हो, अच्छा अच्छा, हो हो. त्या दिवशी आपली भेट झाली पण ओळख झाली नाही. हर्षवर्धन आहेत का? नाही, दादा आले नाहीत अजून ऑफिसमधून. आले नाहीत? पण ते तर ऑफिसमधनं कधीच निघाले. नाही, पण अजूनपर्यंत तरी घरी आले नाही आहेत ते. ओ, त्यांचा मोबाईल पण लागत नाही आहे. इफ यू डोंट माइंड, ते आल्यावर प्लीज सांगाल त्यांना की माझा फोन आला होता म्हणून. सांगेन. ओके, थँक्यू. ठेवू मग फोन? हो, ठीक आहे. ओके, बाय. बाबा, तुम्ही किती वेळ झाला असे वाटेकडे डोळे लावून इथे उभे आहात? चला ना, चला जेवायला चला बाबा. नाही, त्यांना घर सापडेल ना नीट. म्हणजे असं नको व्हायला की आपण तुम्ही पत्ता दिलाय ना व्यवस्थित. मग अख्ख्या आष्टी गावात नुसतं आपलं नाव घेतलं ना तरी कुणीही त्यांना घरापर्यंत छान आणून सोडेल. ते झालंच, पण तुम्ही आता काहीही बोलू नका. काकू, तू पानं घे. बाबा जेवायला चला. चला. गुरुजी, अरे म्हण्या तू एकटाच की ती मंडळी? म्हणजे म्या एकलाच आलोय गुरुजी. ते लोक मुंबईहून निघालेत गुरुजी. मी आधी म्हणून लागोलाग निघालो. म्हणलं तो नरू आता आपल्या अंतराला घेऊन इथं येणार. आता इथं त्याने काही धटिंगणपणा केला तर मग म्या नको का इथं, म्हणून आलो म्या. अरे पण तुझा धंदा तो बंद. धंद्याचं काय गुरुजी, आपली पोरं चालू देत ना रिक्षा. हा, पण आपलं हे काम महत्वाचं आहे. अरे पण ती दोघं खरंच येतील? अहो निघालेत ते गुरुजी. म्या त्यांना मनमाड ठेसण्यावर पाहिलं स्वतः. अरे पण ते अजून कसे नाही आले? आता गुरुजी रात्र झाली. आज कुठंतरी लाजवर थांबतील रात्री. 9 दिवस सकाळच्याला येतील नाही तर. बरं, मग तू आज इथंच झोप. असं म्हणता? हा चालेल ना. म्या कुठंतरी कोपऱ्यात पाथरी पसरून झोपतो आज. थांब, मी सावरीला सांगतो, ती सगळी व्यवस्था करेल. अहो गुरुजी, कसली व्यवस्था? अहो रिक्षात झोपणारी माणसं आम्ही. एक चादर मिळाली तरी लय झालं. ही तुझी रिक्षा आहे का? हे माझं घर आहे ना. थांब, आलो. तू झोपली नाही तू अजून? नाही, तुमचीच वाट बघत होते. तुम्ही फ्रेश व्हा, मी पान घेते तुमचं. नाही, मला नाही जेवायचं. का?
उलट प्रश्न मला आवडत नाहीत विचारलेले. कळलं? दादा सांगितलं ना जेवायचं नाही म्हणून. नाही ते कळलं मला. तुमच्यासाठी कुणा शारदा राजेचा फोन आला होता एवढंच सांगायचं होतं. गुड नाईट. गुरुजी, एवढ्या रातच्याला कुठे चालले तुम्ही? नाही मला वाटलं कोणीतरी बाहेर आलं म्हणजे त्यांची गाडी लेट झाली असेल आणि ते आत्ता पोचले असतील. शिवाय एवढ्या रात्री त्यांना लॉज तरी कुठं मिळणार नाही का? अहो गुरुजी, कशाला एवढा घोर लावून घेताय तुम्ही जीवाला? ती मंडळी उद्या सकाळी हितच येणार आहेत. मी सांगितलंय ना तुम्हाला. तुम्ही आज जाऊन झोपा गुरुजी. हो मी आहे इथं. हा, झोपा. दादा मला तुला काही विचारायचं होतं. मला असं विचारायचं होतं की माईने जे मृत्यूपत्र लिहिलंय म्हणजे माईने सगळ्यांच्या नावावर काही ना काहीतरी केलंय. त्यात जर तुला काही चुकीचं वाटत असेल तर तू काही बदलू शकतोस. म्हणजे तुला वाटत असेल तर. नाही. म्हणजे तुला हे सगळं मान्य आहे? अर्थात. माईचा निर्णय आहे तो. आणि माईचा निर्णय म्हणजे माझ्याकरता काळ्या दगडावरची रेघ. तिने जे काही लिहिलंय आय एम हॅपी. पण तू हे सगळं मला का विचारतोस? नाही सहजच. म्हणजे मला असं वाटलं तुला वाटलं की नाही मलाच वाटलं. पुन्हा कधीही असा विचार मनात आणू नकोस. माईनी मृत्यूपत्रात जे काही लिहिलंय ते मला पूर्णपणे मान्य आहे आणि मी त्यात खुश आहे. अँड आय होप तू सुद्धा असशील. हं? हो. गुरुजी, अहो कशाला फेऱ्या मारून राहिले तुम्ही? बसा की. अरे पण अजून कसं नाही आले हे लोक? मला येतील. काको, ओ सवरीताई, अंतरा आली आपली. या.
तारा मोगरा मोगरा आहे ती मोगरा. तिचं नाव मोगरा आहे.